आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करणार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। तर दांडपट्ट्याला राज्य शस्त्र घोषित करणार। संसदेमध्ये मुद्दे मांडण्यासाठीच आम्हाला जनतेनं निवडून दिलं, भाषण करण्यासाठी संसद असते, सुप्रिया सुळे यांचं अजित पवार यांना प्रत्युत्तर। महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार। सुप्रिया सुळेंच्या विरोधात भावजे सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता। महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचा दावा। जरांगेंच्या उपोषणाचा 9वा दिवस। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, तर 20 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाची आज सांगता। पंतप्रधान मोदींच्या भाषणानं अधिवेशनाचा समारोप, तर दुपारी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। 10 ते 12 आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा। वर्ध्यामध्ये आज वंचित बहुजन आघाडीची महाएल्गार सभा। प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष। सभेच्या आधी पत्रकार परिषद। महाराष्ट्रामध्ये नवीन 224 महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती। शासनाकडून सवलती आणि उपाययोजनांचा GR जारी। डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त 15 दिवसांपासून बंद। पेट्रोल पंप चालकांचे पैसे थकल्यानं पंपावरील डिझेल पुरवठा बंद। लुटीच्या भीतीनं वाहन चालक चिंतित। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांकडूनच रुग्णांची लूट सुरूच। तक्रारदाराकडून ऑडिओ क्लिप व्हायरल। ऑडिओ क्लिपची ABP माझा पुष्टी करत नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।